का पूर्ण कुंभ उलंडला, तेत बिंबाकार दिसे भ्रंशला, परिभाणू नाही नासला तया सवे. किंवा पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्याबरोबर खरा सूर्य नाश पावत नाही. जीव रूपाने पाण्याने भरलेले देहरूप भांडे पालथे झाल्यावर त्यातील आत्मसूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते, पण त्यांचे कसे होते, काय होते, हे सांख्य किंवा ज्ञानयोग स्थितीत कळते. का पूर्ण कुंभ उलंडला, एका कुंभामध्ये घागरीमध्ये सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं. तेथ बिंबाकार दिसे भ्रंशला, परिभाणू नाही नासला तया सवे. पण ते भांड फुटलं, मातीचं कुंभ फुटला, काय होईल? अरे बापरे बापरे, चंद्र होता किंवा सूर्य होता, मेला हो, मेला का तो? नाही, प्रतिबिंब नाहीसं झालं, पण मूळ सूर्य आहे म्हणून हे प्रतिबिंब आहे, ही छाया आहे. हा देह म्हणजे आत्म्याची छाया, म्हणून माया. ही छाया नाश पावेल म्हणून मूळ आत्मा नाश पावणार नाही, मूळ चेतन तत्व नाश पावणार नाही. हा घट आहे, हा फुटला म्हणून वाटतं हे मेले, मेले नाही, दुसरा देह धारण करण्याकरिता निघून जातील ते. ना तरी मठी आकाश जैसे. आता कोणी म्हणेल मग आम्ही देह चाललाय. प्रश्न आहे, ह्या जन्मामध्ये आपल्याला पूर्ण व्हायचं की नाही हा प्रश्न आहे. ह्याच देहामध्ये चान्सेस आहेत, आणि हा मानव देह कोणाला माहीत किती जन्मानंतर आपल्याला मिळाला आहे. आणि अनंत जन्मीच्या पुण्याईनं हा योग मिळत असतो, अनंत जन्मीच्या पुण्याईनं. आणि हा योग मिळाल्यानंतर आम्ही नाही पूर्ण केलं, भविष्य काय? प्रश्न हा आहे. ही जरी माया असेल तर ह्या मायावी देहातच सगळं करावं लागतं. ह्या देहातच कुंडलिनी जागरणापासून ते मुक्तीपर्यंतचे प्रयत्न करावे लागतात, दुसऱ्या देहामध्ये करता येत नाहीत. म्हणून महत्वाचे क्षण आहेत. ही भोग योनी नाही, ही योग योनी आहे. ही भोग योनी नाही, मर्यादित भोग आणि अध्यात्म शक्तीचा उपभोग. वस्तूंचा उपयोग करायचा आणि आध्यात्मिक शक्तीचा उपभोग वाढून प्रचंड करायचा. योगासाठी देया, भोगासाठी नाही. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया पैसे स्वरूपची. अथवा घरातील आकाश घराच्या आकाशने आकारलेले असते, पण तो मठ पडल्यावर ते आकाश सहजच मूळ रूपाने राहते. देहरूप घर योगाग्नी व भूत जयंत्र आपोआप आत्मरूप होते. हा जर देह भंगला, साधारण माणसाकरता बाप्पासाहेबांनी वरच्या लेवलवरून सगळ्या ओव्या लिहिल्यात. नॉर्मल माणसाला सांगत असताना त्याची गरज नाही, सांगायला गेलो तर आज त्याचा उपयोग नाही. हा मठ फुटल्यानंतर सिद्धांचा समजा हा देह गेला तर त्यांची चेतना आत्माकार विश्वाकार होऊन विश्वामध्ये ब्रह्मतत्वामध्ये विलीन होते. बाकीच्यांचा देह नवीन देह धारण करून समोर येतो. भोगाप्रमाणे नवीन देह धारण होतो, समोर होतो. सिद्ध महात्म्यांचा देह त्यांना वाटलं तर ते परत येतात, नाही वाटलं तर आपली चेतनाशक्ती विलीन करून, आत्मशक्ती विलीन करून टाकतात, लय करून टाकतात परमात्म्यामध्ये, ब्रह्मतत्वामध्ये आणि संपून टाकतात. काहींना वाटतं परत यावं, ते परत येतात, पण स्वतःच्या हातात जन्म आणि मरण हे लक्षात घ्या. यमाच्या हातून मरत नाहीत. कुठे जन्म घ्यावा हे ते ठरवतात, काय करावं हे ठरवतात. स्वतःच्या हातात सगळे स्विच असतात, बटणं असतात. जगायचं असेल तर अनंत जन्मपर्यंत मनुष्य देह ते घेऊ शकतात, सगळं हातात असतं.
तैसे शरीराची आलोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. मधील दृष्टांताप्रमाणे सामान्यपणे शरीर लोपले, सिद्ध महायोग विज्ञानी राजर्षी योगाच्या पद्धतीने शरीरूप कर्माचा पूर्ण क्षय केला तरी आत्म्याचा कधीही नाश होत नाही. पण बाबा रे, तूही जन्म मरणाची भ्रांती आत्म्यावर आरोपू नकोस. आत्मरूपात जो जागा असतो त्यालाही भ्रांती नसते. आत्मस्वरूपात जो जागा असतो त्याला भ्रांतीच नसते. मी मरणार, मरणाऱ्याला भीतच नाही. काळाच्या माथी आम्ही पाय देऊ, तुकाराम म्हणतात. काळाच्या माथा हाणू लाथा, इतकं प्रभावशाली जीवन असतं संतांचं. संतांना सांगण्यात येतं, भगवान रामचंद्र प्रभूंनी अयोध्येमध्ये रामराज्य 1000 वर्षपर्यंत केलं. किती? 1000 वर्षपर्यंत. यमधर्मराज सांगायला आले, सांगायला न्यायला नाही आले. ओनली इंटिमेशन इज टू बी गिवन. फक्त सांगायला आले, कार्यकाल संपला, बाकी तुमची इच्छा. लगेच रामाने निर्णय घेतला तर जायचं. निघाले शर्यतीकडे. सगळे बरोबर होते, भाऊ रडत होते, सगळे नाही आता राहायचं नाही. यमधर्मराजाने सांगितलं कार्यकाल संपला. ज्ञानेशांना थोडंच आयुष्य होतं, सांगितलं असेल, इंडिकेशन मिळालं असेल, कार्यकाल संपला. भगवान शंकराचार्यांना फक्त 16 वर्षच मिळाले होते, लक्षात घ्या. 16व्या वर्षाच्या आयुष्यामध्ये हिंदुस्थान पादाक्रांत करून योग सामर्थ्य आणि शब्दज्ञान सामर्थ्य, वेदांत सगळा पाठ करून जिंकले होते लोक 16व्या वर्षाच्या वयामध्ये. आपल्याला 16व्या वर्षाच्या वयात काय खावं कळत नाही, कसं राहावं कळत नाही. शंकराचार्य 16व्या वर्षाच्या वयामध्ये. आणि काशीमध्ये ज्यावेळेस विद्वज्जन परेशान झाले, मंडन मिश्र हारला आणि ब्रह्मसूत्रावर निरूपण काशीमध्ये करायला सुरुवात केली भगवान शंकराचार्य. ब्रह्मसूत्रावर निरूपण शंकराचार्य करत असताना ब्रह्मसूत्र लिहिलं भगवान व्यासांनी. सोपं भाष्य नव्हतं. ब्राह्मणांच्या वेशामध्ये ब्रह्मसूत्र ऐकावं म्हणून भगवान व्यास आले. त्यांनी परवानगी मागितली, मी तुमचा शिष्य नाही, पण माझी इच्छा आहे, तुम्ही ब्रह्मसूत्रावर निरूपण करतायत, मला ऐकायची इच्छा आहे, या म्हणले शंकराचार्य म्हणा. आणि ब्रह्मसूत्रावरचं निरूपण ज्यावेळेस भगवान शंकराचार्य करत होते, अनेक दिवस गेले, काही महिने गेले. व्यास एक लक्ष केंद्रित करून सर्व ऐकू लागले. फार प्रसन्न झाले की मी जे लिहिलंय त्याचं निरूपण शंकराचार्यांनी तंतोतंत केलं. एकदम प्रगट झाले व्यास म्हणून, शंकराचार्य तुझं आयुष्य 16 वर्षाचंच होतं, पण आता तुला मी अजून 16 वर्ष मी ॲडव्हान्स म्हणून बहाल करतो. आणि म्हणून 32 वर्षाचे शंकराचार्य झाले. जगत कार्याकरता तुझी आवश्यकता आहे असं वाटतं, म्हणून मी तुला दान देतो 16 वर्ष. केवढी मारामारी. आपण आपल्याला किती मिळाले, त्या लोकांना एकेका क्षणाकरता लढावं लागायलंय. व्यासांना 16व्या वर्षात द्यावं लागलं आणि आपल्याला 60, 70, 80 मरत नाही. डॉक्टरही
मारायला बसले, घरचे लोक मारायला बसले, मरत नाहीत, जगतो. उपयोग काय? काही नाही. बोलणे खाणे, लाथा खाणे, बाकी काही नाही आपलं आयुष्य. एकेका क्षणाकरता त्यांना केवढा स्ट्रगल करावा लागतंय त्या संतांना. कमाल वाटते मला. तैसे शरीराची अलोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी. मग शरीर जरी गेलं, नाश नाही. तुकाराम महाराज 42व्या वर्षी निघून गेले वैकुंठ गमन करून. सगळ्या देहू गावाला 2च माणसं अशी झाली. भगवान रामचंद्र प्रभू शरीर तीरावर आले, सगळी अयोध्या आली. एक क्षण लावला नाही. इंडिकेशन यमधर्मराजांनी दिल्याबरोबर झाला, तुमचा कार्यकाल संपला. ताबडतोब उठलेत ते आणि शरीर तीराकडे. नाही आता थोडंसं चान्स घेतो, तू राज्य कर, तू असं काही नाही. गाईडलाईन नाही, काही नाही. एक क्षण लावला नाही, निघाले. आणि निघाल्यानंतर शरीर तीरावर आले. सगळी अयोध्या रडू लागली. चला म्हणले, मी सर्व अयोध्याला घेऊन जातो, उद्धार करतो. संपूर्ण अयोध्येचा उद्धार करण्याकरिता काही ठेवले असतील, नेले रामाने, पण देहू गावातलं कोणी गेलं नाही. आणि असेच भगवान आपले संत तुकाराम महाराज म्हणाले, संपूर्ण देहू गावाला मी वैकुंठ गमन करून नेतो. काय पावर असेल. कोणी गेलं नाही. जिजाबाई म्हणली, जा, मला म्हैशी सांभाळायच्या आणि पोराचं संगोपन करायचं, तुम्ही दूध काढाल का? एक जण गेला नाही. म्हणजे अयोध्येच्या रामचंद्रानंतर ती जाणारी लोक आणि ही न जाणारी लोक, काय प्रगती झाली, काय प्रगती झाली. नाही गेले. पण तुकाराम महाराज ज्या वेळेस त्यांचा शिष्य निळोबांना समजलं की आपले गुरु गेले आणि आपल्याला पूर्ण केलं नाही, रडत रडत आले, मला न सांगता कसे गेले. आणि ज्या शिलेवर ते तुकाराम महाराज उभा राहून निघून गेले सदैव वैकुंठ गमन करून, त्या शिलेवर प्राणांतिक उपोषणासाठी बसले, साधना करत. काही खाणार नाही, काही पिणार नाही. एक तर तुकाराम महाराजांनी पुन्हा यावं आणि मला पूर्ण करावं. कारण गुरु लागतो पूर्ण करायला, देव पूर्ण करू शकत नाही. देव कधीच पूर्ण करू शकत नाही. करू शकत असला तरी पूर्ण करू शकत नाही. कारण त्यांनी यांच्याकडे सोपवलेले हे छोटे ट्रान्सफॉर्मरकडेच गोष्ट आहे. फार थोड्या लोकांना देवानी नेलंय, अगदी बोटावर मोजण्या इतकी, बाकी नाही. आणि म्हणून ही माणसं निळोबाराय ज्यावेळेस बसले साधना करत, त्यावेळेस विठोबा आले, प्रगटले. निळोबा, काय मागायचं माग, वरदान. देव येत असतो, देव वरदान देतो. मोक्ष, मुक्ती, भक्ती, मोक्ष मुक्ती देतच नाही. वरदान घ्या जे आपल्याला पाहिजे. ते म्हणले, मला तुम्ही नको, तुम्हाला मी बोलवलं नाही. माझे गुरु मला न सांगता निघून गेलेत, मी बसलेलो आहे. पूर्ण झाल्याशिवाय इथून उठणार नाही, नाही तर मी इथेच प्राणांतिक उपोषणात माझा देह नष्ट करेन. 3ऱ्या दिवशी रात्रदिवस त्या शिलेवर ते पाणी न पिता निळोबाराय बसले. तुकारामांना परत यावं लागलं वैकुंठावर. मग तुकाराम गेले का आहेत? परत यावं लागलं. निळोबांना हात ठेवला. निळोबा, चल, पूर्ण झाला. म्हणून देह जातो, पण चेतन अस्तित्वाने ती माणसं राहतात.